किती छान वाटतं इथे येऊन. खरंच किती करतात हे माझ्यासाठी. भरून पावले मी अगदी. आज 19:20 झाले. यांना माहितीच नाही वाटतं आज माझा वाढदिवस येते. सांगावं का नको? पण काय हरकत आहे. माहेरी आई मला ओवाळायची छान, गोडधोड खायला करायची आणि बाबा नेहमी काहीतरी भेटवस्तू द्यायचे. केशात कविता करायचा माझ्यावर. यांच्याकडे बहुतेक वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच नाही. काय विसरले? नाही, असे कसे विसरतील? मला अगदी नीट आठवतंय. निघायच्या आदल्या दिवशी नानींनी आठवण केली होती. पण यांनी ऐकलंच नाही का? खरंच विसरले हे? काय बाई. नवस फेडायला जाताय, चांगलाय हो. तिथीनुसार पुढच्या बुधवारीचा वाढदिवस आहे. तेव्हा जोडीनं देवाचं दर्शन घ्या आणि देवाला सांगा लवकर पाहुणा येऊ दे घरात म्हणावं. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बोंडी आईची ओटी भरायला मात्र विसरू नका. ओटी वाढ, आमटी वाढ, आमटी. या 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 ठेवा. थँक्यू. मालू बस. हा घे चहा. अहो नको तुम्ही घ्या. अगं काय करतेस तू? माझा चहा आहे. हा तुझा चहा. दर एरवी तू मला करून देणार ना चहा. आज तुला स्पेशल. अगं यालाच तर हनीमून म्हणतात. अहो आज की नाही मालू आपण फिरायला जाऊया. पण त्याआधी ना मालू मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. कुणाला लावायचा एवढा फोन? नाही ते मी सांगेन ना तुला नंतर. पण मला तुम्हाला काहीतरी हे सांगायचं. बघ मालू, तुला जे काही सांगायचंय तू मला रात्री आरामात सांग. आपण मस्त गप्पा मारू. पण आता तू चहा संपव, मी माझा फोन संपवतो. बाहेर या, मी वाट बघतोय. अहो पटकन पी. मला खूप मज्जा आली. मलाही खूप, म्हणजे फारच मजा आली. पण काय आहे की कांता म्हणत होता जसं 2 बोट दूर स्वर्ग आहे वगैरे, असं अजिबात काही वाटलं नाही मला. काय उगीच सांगतो तो. मला तर 2 बोट दूर आहे असंही वाटलं नाही. स्वर्गातच आहे असं वाटलं. कसं आहे, तो तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यात तू सुख मानतेस ना, म्हणून तुला तसं वाटत. मम्मा काय अगं काय करतेस? मालू पाहिल कोणीतरी आहे. मला तुमचे आभार मानायचे होते. हो पण इथे कशाला ना, म्हणजे आपण आत जाऊ, आतमध्ये बोलू, उद्या बोलू, नंतर बोलू. पण का? कोणी नाहीये इकडे. नाहीये पण कोणीतरी असं पटकन एकदम येऊ शकतं ना. आला तर वाघ बिगत यायचा जंगलातून. मालू आपण निघूया का इथून? तुम्ही घाबरलात ना? घाबरलो नाही ग. हे बघ माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी आहे. हे बघ मग फिरवत की अजून थोड्या वेळ. चला फिरूया. पण कसं आहे मालू, मला जरा एक फोन करायचा आहे. फोन? नानींना? नाही, आमच्या ऑफिस मध्ये करायचंय. आज कुणाचा तरी वाढदिवस आहे. म्हणजे तू संशय घेतलास माझ्यावर तुम्ही तसेच वागला होतात. आणि माझ्या मित्राला महाबळेश्वरून फोन केलास. तुम्ही नव्हता का फोन केला तुमच्या कुमुदिनीला? पण टेण्यानं सांगितलं होतं तुला ती माझी मानलेली बहीण होती. अहो मग टेण्या भाऊजी सुद्धा माझे मानलेले भाऊच आहेत की. तुला संशय आला म्हणून तू फोन केला लगेच. पण बरं झालं ना, संशयाचा निचरा तरी झाला. काय तू या थराला जाशील असं मला वाटलंच नव्हतं. झालं? चिडलात ना लगेच? तुझं वागणं कारणीभूत यायला. हा? तू टेण्याला फोन करून माझ्यावर अविश्वास दाखवलास, माझा अपमान केलास. काय वाटलं असेल त्याला? काही वाटलं नसेल. ते काय तुम्हाला आज ओळखतायत? नाही म्हणजे त्याच्या मनात मित्राची काय इमेज तयार झाली असेल. बायको माझ्या मित्रावर संशय घेते याचा अर्थ मी पुरेसा हा नाही. काय नाहीये? काय हो? हा? स्मार्ट नाहीये. अरे ए राजा, राजा भाऊ, अरे अरे
अरे राज, अरे बाबा, अरे किती हाका मारायच्या तुला. तू कशाला ते काढतोस अधून मधून. हे बघ, करे टण्या, तू बोला नाहीस मला. काय ते मालून तुला फोन केला होता कधी? आम्ही हनीमूनला गेलो तेव्हा. इतक्या तुम्ही परत हनीमूनला जाऊन आलात? नाही रे बाबा, तो आमचा पहिला आणि शेवटचा हनीमून. अरे असं का म्हणतोस तू? तू अजून सुद्धा हनीमूनला जाऊ शकतोस. हो, यस. आणि करायचं काय तिचं जाऊन? फिरा, सिनेमे बघा, खा प्या, मजा करा. अरे ते म्हणतच नाही मी. चालायला गेलं तर माणूसचे गुडघे दुखतात, जेवायला गेलं तर हिची पथ्य असतात, दारू ही पित नाही, मी प्यालेली हिला आवडत नाही. अच्छा, थंड प्रदेशात हिला नेलं तर हिचा सायनल डोकं वर काढतो, वाळवंटात नेलं तर हिला ॲलर्जी होते, समुद्राचा वारा हिला सहन होत नाही. अरे मग जायचं कुठे आणि करायचं काय? अच्छा, बंद खोलीत पत्त्याने तर भेंड्या खेळलो तर हिला खिडक्यांचे पडदे उघडे ठेवलेले चालत नाहीत. अरे जीव जायचा घुसमटून. आणि नानी, तिचं काय करणार? ठेवतोस तिला तुझ्याकडे काही दिवस? मी सुखात आहे, तुला बघवत नाही का रे? चल बसूया. मालून तुला फोन केला होता हे तू बोलला नाहीस कधी. विसरलो असेल रे. नीट आठव. कुमुदिनी बद्दल विचारत होती ती. अच्छा, आठवलं. म्हणजे तू मालू वहिनींचा वाढदिवस विसरला होतास ते? कुमुदिनी माझी मानलेली बहीण आहे असं सांगितलंस तू मालूला. मग काय सांगायला पाहिजे होतं? आपण तिच्यावरती लाईन मारतो असं? एक तर तू वहिनींचा वाढदिवस विसरलास. वाईट वाटलं रे. अरे तुझ्या लक्षात नाही राहत ना, मग लिहून ठेवायचं. कुमुदिनीला माझी मानलेली का होईना बहीण केलं ह्याचं वाईट वाटलं मला. तेवढं काय ते सिरियसली घेऊ नकोस रे. तसं सांगताना मी जगातल्या तमाम भावा बहिणींची मनातल्या मनात माफी मागितली होती. तुझी काय खबरबात आहे का रे? मना सांगत होता गेल्या महिन्यामध्ये त्याला कुठेतरी ती दिसली होती. अजून तशीच दिसत असेल का रे? मला काय माहित. थांब, मी जरा पाणी घेऊन येतो. माले, हे माले, पुढच्या शुक्रवारी तुझा वाढदिवस आहे ना का? नानी, कसं सगळं लक्षात असतं तुमच्या? अगं म्हातारपणामुळे मी मंद झाले, मंद नाही काही. माझं सगळं बरोबर लक्षात राहतं. तुझ्या पहिल्या वाढदिवसाला तुम्ही दोघं फसवून हनीमूनला गेला होता ते सुद्धा लक्षात आहे हो माझ्या. नानी, अहो तर किती वर्ष झाली त्याला. पण मनावरचा ओरखडा अजून कायम आहे की नाही? बरं, आज भेंडीची भाजी करते हो तुमची लाडकी. हा, विषय बदलू नको हा. देवाचं नाव पुढे केलं काय तुम्ही आणि मला फसवून गेलात. हा, खरं सांगितलं असतं तर जाऊ दिलं असतं. चुलीतल्या लाकडांनी फोडून काढली असती तुला. नानी, खोटी आई तयार केली, बोंडी आई बडी, बोंडी देवी. खणा नारळासाठी पैसे घेऊन गेलीस माझ्याकडून 1000 रुपये. नानी, 1000 वगैरे काही नाहीये. त्याने फटकय असं काहीतरी दिलं होते तुम्ही मला. अच्छा, फुटकल फुटकल काय म्हणते? 50 वर्षापूर्वी 4 आणे, आत्ताचे किती झाले? अशी चालवतो तो गाडी. नाही म्हणजे इतकी भयंकर नाही काही चालवत, बरी चालवतो. उलट मी किशाला म्हंटल ही देवानंद सारखी वागण्याची थेर सोड, नीट वाग आणि एसटीत लाग ड्रायव्हर म्हणून तुझं भलं होईल. 1 मिनिट. माझ्या देवानंदला बोलायचं कारण काय?